राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून मुबलक व स्वच्छ पाणी मिळावं यासाठी कोल्हापूर जनता अतिशय आतुरतेने वाट पाहत होती। उद्घाटन सोहळा झाला, निधी आला, पुन्हा निधी आला, पुन्हा निधी आला, असं गेली कित्येक वर्ष प्रतीक्षेत अगदी चातक पक्षाप्रमाणे आमची कोल्हापूर शहराची जनता वाट पाहते। पण सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून जो निधी खाली आहे तो निधी योग्य त्या पद्धतीने वापरण्यात आलेला आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सक्षमपणे त्यात पाहणी करून रिझल्ट दिलाय का? मुबलक पाणी जर मिळत नसेल आणि मोटर दुरुस्त करणे, पंप बंद पडला, अमुक बंद पडलं, शिंगणापूर पाण्याखाली गेलं, बंधारा पाण्याखाली गेलं, ही कित्येक वर्ष झालं कोल्हापूर शहराची जनता पाहत आहे। शिवसेना पक्षाच्या वतीनं माझं ठाम म्हणणं शहर प्रमुख यांना, जर इतका निधी येऊन उद्घाटन सोहळा होऊन देखील जर कोल्हापूर शहरातील हद्दीतील माता भगिनींना पाण्यापासून जर वंचित राहायला लागत असेल तर याला नेमकं जबाबदार कोण? महाराष्ट्र राज्य शासन करते, लोकप्रतिनिधी की महानगरपालिकेचे अधिकारी? हा मूळ प्रश्न पडलेला आहे। त्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही अल्टिमेट दिला होता, त्यांच्या बरोबर येत्या सोमवारी दुपारी 3:30 वाजता ह्याच विषयी, फक्त हा विषय, कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी मिळणार यासाठी आमची बैठक आहे। कागदोपत्री आमची चर्चा होणार आणि ह्याविषयी जर महानगरपालिकेचे अधिकारी सक्षमपणे उत्तर देऊ शकले नाही तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने पुढची जी काय आमची रचना असेल आणि जोपर्यंत ह्यातला शहानिशा खडा जर लागत नसेल तर कोर्ट मॅटर करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही कोर्टात खेचण्याचा इशारा त्या दिवशी दिला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।